नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी, तीही अगदीच झटपट, सोप्या पद्धतीनं, फक्त कुकरमध्ये. कुकरमध्ये करतोय तरीसुद्धा छान मस्त मोकळी अशी बिर्याणी होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो चिकनची बिर्याणी आपण करतोय. त्याकरता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याकरता चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकनला लावण्यासाठी आलं लसूण पेस्ट करून घेतोय. त्याकरता 15 ते 20 पाकळ्या लसूण किंवा एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे. याच्यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे. आलं जे आहे त्याचं प्रमाण लसणापेक्षा थोडं कमी ठेवायचं आहे. त्यानंतर एक मूठभर पुदिना याच्यामध्ये घातला. जर गरज पडली तर अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं, नाही तर मग पाणी न घालताच याची पेस्ट जी आहे ती करून घ्या. थोडीफार जाडसर राहिली, ओबडधोबड राहिली तरीसुद्धा चालते. आता चिकनवर चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे. आवडीनुसार लाल तिखट याच्यावर घातलं. त्यानंतर तयार केलेली आलं लसूण पुदिन्याची पेस्ट याच्यामध्ये घातली. तसेच अर्धं लिंबू याच्यावर पिळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत बिर्याणी मसाला. तर या ठिकाणी 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला मी याच्यावर घालत आहे. मी शक्यतो सवाई कंपनीचा जो बिर्याणी मसाला आहे तो वापरते. त्याची चव अतिशय छान येते. खडे मसाले आणि गरम मसाल्यांची पूड यांचं योग्य असं मिश्रण या मसाल्यामध्ये आहे. हे सगळं साहित्य आधी चिकनला एकसारखं लावून घ्यायचं. मसाले याप्रमाणे लागले की याच्यामध्ये घातलेलं आहे 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे पातळ केलेलं साजूक तूप किंवा तेल. हे सुद्धा एकसारखं लावून घ्या आणि मग याच्यामध्ये आपण दही घालत आहोत. अर्धा कप दही याच्यामध्ये वापरलं आहे. पण लक्षात ठेवा दही जे आहे ते घट्टसर असावं. खूप पातळ असं दही नको, नाहीतर मग थोडंसं जास्त तुम्ही पाऊण कप दही वापरू शकता. दहीसुद्धा चिकनच्या पीसेसना एकसारखं लावून घेतलं आणि मग याच्यामध्ये एका टोमॅटोचे काप आपण घालणार आहोत. टोमॅटो जो आहे तो उभा चिरून त्याला मधून आडवा काप दिलेला आहे, म्हणजे खूप लांब लांबही काप होत नाहीत. हे काप घातले. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आवडीनुसार 2-3 हिरव्या मिरच्या तिरक्या कापून याच्यामध्ये हे असे मिरचीचे तुकडे घातले. हे सगळं लावून झालं की चिकन झाकून ठेवून द्यायचं. जेवढ्या जास्त वेळ चिकन जे आहे ते मुरेल तेवढं चांगलं. बाकीची सगळी तयारी होईपर्यंत कमीत कमी अर्धा-पाऊण तास तर आपल्याला मिळतोच. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपण भात शिजवून घेणार आहोत. त्याकरता 2 कप अख्खा बासमती तांदूळ जो खास बिर्याणी करण्यासाठी मिळतो तो घ्यायचा. कोणत्याही ब्रँडचा तांदूळ घेऊ शकता किंवा किराणा मालाच्या मोठ्या दुकानामध्ये डीमार्टमध्ये सुटा तांदूळ बिर्याणीसाठीचा मिळतो तो घेतला तरीसुद्धा चालेल. तांदूळ 2 ते 3 वेळा पाणी बदलून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर पाणी घालून अगदी 10 मिनिटे हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. त्याहून जास्त वेळ ठेवू नका. तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण इकडे भात शिजवून घेण्यासाठी पाणी उकळायला ठेवतोय. तर जेवढा आपण तांदूळ घेतला होता त्याच्या कमीत कमी तिप्पट पाणी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 6 कप पाणी उकळायला ठेवलं. चवीनुसार मीठ पाण्यामध्ये घालायचं आहे. आता भातासाठी मीठ घालताना मीठ जे आहे ते पाण्याच्या हिशोबानं म्हणजे थोडंसं जास्त घालावं लागतं. पाणी जे आहे ते हलकं खारट होईल इतपत मीठ याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला. थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे. त्यानंतर काही खडे गरम मसाले जे आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. म्हणजे जो भात शिजवून घेतोय त्याला खूप छान असा मसाल्यांचा स्वाद येतो, त्याच्यामध्ये उतरतो स्वाद. तर याच्यामध्ये घेतलेला आहे एखाद्या दालचिनीचा तुकडा, अर्धं स्टारफूल, 2 ते 3 लवंग, 5-6 मिरी, त्यानंतर एखादं तमालपत्र, 2 वेलदोडे याप्रमाणे हे असे ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर मसाला वेलची घेतली. जावित्री असेल तर ती अर्धी घालू शकता. तर याप्रमाणे जे खडे मसाले घरात उपलब्ध आहेत ते मसाले तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. थोडेसे शहाजिरे घातले तरीसुद्धा चालतील. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. साधारण 10 मिनिटामध्ये पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येते आणि मग तांदूळ निथळून याच्यामध्ये घालायचं आहे. मध्यम आचेवर झाकण न ठेवता 7 ते 8 मिनिटं याला शिजू द्यायचं. हे बघा तांदळाची कणी लागणार नाही, पण खूप जास्त मऊही भात शिजणार नाही इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. भाताची शीतं छान मोकळी राहतील इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्तही मऊ शिजवायचा नाही आहे. हे बघा त्यानंतर हा जो भात आहे तो असा चाळणीमध्ये निथळून घेतला आणि याला असं पसरवून ठेवून द्यायचं. भात शिजवतानाचं जे अर्धा कप पाणी आहे ते आपण नंतर बिर्याणीमध्ये वापरणार आहोत, त्याच्यामुळे ते टाकून द्यायचं नाही आहे. आता पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे यानंतर आपण तळलेला कांदा करून घेणार आहोत. तर त्याकरता 4 मोठे किंवा
5 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते उभे चिरून घ्यायचे. त्यानंतर याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा जो आहे तो हाताने असा छान सुटा करून घ्या, म्हणजे मग तो व्यवस्थित छान असा तळला जातो, कुरकुरीत होतो. कुकरमध्येच सगळी प्रोसेस करणार आहोत, त्यामुळं कांदासुद्धा कुकरमध्येच तळून घेणार आहे. तर या ठिकाणी 3.5 लिटरचा जो मोठा पसरट असा कुकर असतो ना, तो याकरता वापरणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा किलोची बिर्याणी जी आहे ती व्यवस्थित अशी होते. थोडंसं जास्त 5-6 टेबलस्पून तेल कुकरमध्ये काढलं. थोडा थोडा कांदा याच्यामध्ये घालून तळून घ्यायचा आहे, म्हणजे तेलही जास्त लागत नाही. आता कांदा तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि कांद्याला हलका सोनेरी रंग आला की मग गॅस जो आहे तो मध्यम आचेवर करा. कांदा खूप जास्त काळपट ब्राऊनही करायचा नाही आहे, त्यानं कांद्याची चव कडसर होते. तर याप्रमाणे सोनेरी रंगावर कांदा जो आहे तो तळून घ्या. हे बघा, याप्रमाणे कांदा तळून झाला की यातला निम्म्यापेक्षा थोडासा जास्त असा कांदा मॅरिनेट केलेल्या चिकनच्या पीसेसवर घातला. ही सगळी प्रोसेस आपण करेपर्यंत अर्धा पाऊण तास तर गेलेला असतो. चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं असतं. जर फ्रेश क्रीम असेल तर 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम तुम्ही चिकनमध्ये घालू शकता. त्यानं बिर्याणीची जी चव आहे ती अजून छान येते. कांदा तळून घेतल्यानंतर हे बघा, याप्रमाणे हे असं थोडं तेल उरलेलं आहे. जर अगदीच जास्त तेल उरलं असेल तर तुम्ही कमी करू शकता, किंवा तेल कमी राहिलं असेल तर थोडंसं तेल घेऊ शकता. 2 ते 3 टेबलस्पून तेल याच्यामध्ये उरलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घातलं. सगळं असं छान पसरवून घ्या आणि मग झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण हे जे चिकन आहे ते वर शिजवून घेणार आहोत. झाकणात पाणी ठेवायचं आणि मध्यम आचेवर चिकन जे आहे ते 10 मिनिटे शिजवून घ्या. हे बघा, 10 मिनिटानंतर याला असं पाणी सुटलं आहे. पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही. आता गॅस कमी करू शकता किंवा गॅस बंद देखील करू शकता. याच्यावर बारीक चिरलेला पुदिन्याची पानं घातली. भाताचा एक लेयर याच्यावर देऊन घ्यायचा. हे बघा, निम्मा भात जो आहे तो याप्रमाणे एकसारखा पसरवून लावून घेतला. पुन्हा थोडासा चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालायची आणि उरलेला भात असा पसरवून लावून घेतला. त्यानंतर दुधात भिजवलेलं केशर घातलेलं आहे. थोडासा तळलेला कांदा वरून घातला. बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालायची. आता झाकण लावण्यापूर्वी कुकरच्या खाली एखादा तवा ठेवून द्यायचा. तवा चांगला तापवून घ्यायचा आणि मग याच्यावर कुकर ठेवला. यानं काय होतं, जर का कुकरचा बॉटम पातळ असेल तर बिर्याणी तळाशी लागण्याची शक्यता कमी होते. आता भात शिजतानाचं जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ते याच्यावर हे असं कडेनं घातलं. सुरुवातीला 10 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवून आणि नंतरची 10 मिनिटं गॅस मंद आचेवर करून बिर्याणीला जो आहे तो दम देऊन घ्यायचा. गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण न उघडता एक 5 ते 10 मिनिटांनी कुकरची वाफ गेल्यानंतर याचं झाकण उघडलं. हे बघा, आपली झटपट अशी चिकन बिर्याणी जी आहे ती कुकरमध्ये तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे फारशी भांडी न भरवता सोप्या पद्धतीनं तुम्ही कुकरमध्ये देखील चिकन बिर्याणी जी आहे ती करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.